प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि खूपच जबरदस्त असा दाखवलेला आहे. आता अर्जुन सालीने प्रतिमा आणि प्रियाची DNA टेस्ट करणार तर आहेच, पण त्याने सोबत असा काही प्लॅन केलेला आहे की ज्याच्यामुळे प्रिया आता स्वतः स्वतः अर्जुन सालीला खऱ्या तन्वीपर्यंत घेऊन जाणार आहे. आता हे नेमकं सगळं कसं घडणार आहे? अर्जुन सालीने नेमका असा कोणता ट्रॅप केला आहे की ज्याच्यामुळे प्रिया आता सायलीच खरी तन्वी असल्याचं स्वतः सगळ्यांच्या समोर आणणार आहे? हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे आजचा भाग थोडा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असेच येणारे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. इकडे अर्जुन आणि सायली दोघं सुद्धा आता वंदना जाधव या बाईला जाऊन भेटतात आणि तिच्याकडून प्रियाची सगळी हिस्ट्री मिळालेली आहे. वंदना जाधवच्या मुलाला ज्या वेळेला प्रियाने लहान असताना मारलं होतं आणि त्यामुळेच तिचा मुलगा अपंग झाला होता आणि प्रियाने अशा बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. आणि आता अर्जुन सालीने प्रियाच्या विरोधात बरेचसे पुरावे आता गोळा केलेले आहेत. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे अर्जुन साली आता प्रिया आणि प्रतिमाची DNA टेस्ट करून फायनली प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार आहेत. पण ज्या वेळेला अर्जुन सायलीला आता वंदनाबाई ज्या मिळालेल्या आहेत त्याने सांगितलं की प्रियाच्या पाठीवरती भाजलेल्याची खूण आहे. कारण ज्या वेळेला त्या मुलीने माझ्या मुलाला भाजलं होतं तेव्हा तिच्या पाठीला मी चटका दिला होता, त्या चटक्याची खूण तिच्या पाठीवरती आहे. आणि आता सायली तीच प्रियाच्या पाठीवरती चटका दिलेली जी खूण आहे भाजलेली, ती सायली स्वतः पाहते आणि सायलीला कळतं की हीच आहे ती खरी प्रिया. कारण पाडव्याच्या दिवशी जेव्हा सगळ्यांची तयारी सुरू असते आणि प्रियाला साडीचा पिनच लावता येत नसतो आणि त्याच संधीचा फायदा घेत सायलीने आता तिच्या पाठीवरचा जो भाजलेल्याची खूण आहे ती पाहिलेली आहे. आणि हीच पाठीवरची खूण आता अर्जुन सायलीसाठी खूप मोठा पुरावा मिळणार आहे. कारण तन्वीच्या पाठीवरती कोणतीही भाजलेली खूण नव्हती, पण ती बबलीच्या आहे. आणि त्या सगळ्या संधीचा फायदा घेत आता सायलीने तिचा एक केस सुद्धा खेचून घेतला आहे. पण त्याच वेळेला प्रियाच्या लक्षात येतं की सायलीने आपला एक केस ओढून काढलाय, म्हणजे अर्जुन सायली नक्कीच काहीतरी शोधायच्या प्रयत्नात आहेत. अर्जुन सायली आपली DNA टेस्ट करत नसतील ना, हे मात्र प्रियाच्या अगदी बरोबर लक्षात आलेलं आहे. सायलीने ते सॅम्पल आता इथे अर्जुनला आणून दिलंय. तर इकडे अर्जुनने प्रतिमाला सुद्धा विश्वासात घेतलेला आहे आणि प्रतिमाचं सुद्धा हेअर सॅम्पल त्याने कलेक्ट केलेलं आहे. आणि आता अर्जुनने प्रिया आणि प्रतिमाची दोघांची सुद्धा DNA टेस्ट करण्याचा त्याने विचार केला आहे. पण त्याच वेळेला सायली म्हणते की तुम्हाला काय वाटतं की ह्या वेळेला आपण सुद्धा DNA टेस्ट करणार तर प्रियाला कळणार नाही आहे का? मी आता ज्या वेळेला प्रियाचा जो केस ओढून काढला ना, त्या क्षणी तिला कळलं असणार की आपण DNA टेस्ट करतोय. प्रिया अतिशहाणी आहे आणि अतिहुशार आहे, तुम्हाला माहिती आहे ना हे सगळं. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे सगळं मी तुला मुद्दामून करायला सांगितलं की तिच्या समोरच तिचा केस काढून घ्यायला, जेणेकरून प्रिया ही अलर्ट होईल आणि तिला कळेल की आपण DNA टेस्ट करतोय. सायली म्हणते की म्हणजे जर तिला कळणार असेल तर ती सॅम्पल नक्कीच बदलण्याचा प्रयत्न करणार ना. अहो तुम्हाला आठवते ना, लास्ट टाइम तिने जेव्हा माझी आणि मैनावतीची DNA टेस्ट करायला गेली तेव्हा पण तिने सॅम्पल बदललं होतं. ती ह्या वेळेला पण तीच चूक करणार आणि पुन्हा ते तसंच होणार आणि आपण मग DNA टेस्ट करून काय फायदा आहे? अर्जुन म्हणतो की सायली तू थोडासा वेगळा विचार कर ना. मी तुला हे सगळं मुद्दाम सांगितलं की तिच्यासमोर हेअर सॅम्पल कलेक्ट कर. याचा अर्थ प्रियाला कळलं पाहिजे की आपण तिची DNA टेस्ट करतोय. कारण काय ना, जेव्हा प्रियाला कळेल की आपण तिची DNA टेस्ट करतोय तेव्हा ती स्वतःहून खऱ्या तन्वीकडे आपल्याला घेऊन जाईल. सायली म्हणते तुमच्या डोक्यामध्ये नक्की काय आहे? तुम्ही काय बोलताय ना, मला काही कळतच नाही आहे. अर्जुन म्हणतो हे बघ, आपल्याला प्रिया ही खोटी तन्वी आहे हे समजलेलं आहे, पण खरी तन्वी कोण आहे हे सुद्धा आपल्याला अजून समजलेलं नाही आहे. आणि खरी तन्वी कोण आहे हे फक्त प्रियाला आणि नागराजला माहिती आहे. आणि जर आपल्याला खऱ्या तन्वीपर्यंत पोहोचायचं असेल ना, तर मी जो प्लॅन सांगतो तो प्लॅन जर वर्कआउट झाला तर आपल्याला खऱ्या तन्वीचा शोध घ्यावा लागणार नाही, तर प्रिया आपल्याला खऱ्या तन्वीपर्यंत घेऊन जाणार आहे. सायली म्हणते म्हणजे कसं? ते कसं? त्यावर आता अर्जुन म्हणतो की मी तुला मुद्दाम सांगितलं की प्रियाचा तिच्यासमोरच केस काढून घे, त्यामुळे प्रियाला कळणार की आपण तिची DNA टेस्ट करतोय, आपण तिचं हेअर सॅम्पल कलेक्ट केलेलं आहे आणि याच गोष्टीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. म्हणजे ज्यावेळेला आपण DNA टेस्ट करण्यासाठी सॅम्पल लॅबमध्ये पाठवू तेव्हा प्रिया ह्या वेळेला नक्कीच सॅम्पल चेंज करण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे ती काय करणार, प्रतिमा त्याचे DNA रिपोर्ट्स पॉझिटिव्ह येण्यासाठी ती खऱ्या तन्वीचं सॅम्पल कलेक्ट करायला जाणार आणि आपण तेव्हाच खऱ्या तन्वीपर्यंत पोहोचू शकू. त्यावर आता सायली म्हणते की तुम्हाला खरंच वाटतं की प्रिया असं सगळं करेल म्हणून? त्यावर अर्जुन म्हणतो की हो बघ ना, आता हे जे 2 सॅम्पल आहेत, एक प्रियाचं आणि एक प्रतिमात्याचं, आता हे सॅम्पल आपण अशा ठिकाणी ठेवायचं की ते सहज
प्रियाच्या नजरेसमोर येईल आणि प्रिया नक्कीच आता खरी जी तन्वी आहे ना, तिचं सॅम्पल कलेक्ट करण्याचा प्रयत्न करेल आणि त्यासाठी आपल्याला तन्वी आता प्रियावरती बारीक लक्ष ठेवून राहावं लागणार आहे. इथे अर्जुन आणि सायलीचा प्लॅन अगदी छान चाललेला असतो. अर्जुन मुद्दामून असते, दोन्ही पण एन्व्हलप आहेत ते प्रियाला ऐकायला जाईल अशा ठिकाणी ते दोघं जण बोलत असतात. आता प्रिया जेव्हा रूमच्या बाहेर जात असते त्यावेळेला अर्जुन आणि सायली दोघं सुद्धा मोठ्याने बोलायला सुरुवात करतात. आता प्रिया तिथे भिंतीला कान लावून असते आणि अर्जुन सायली मुद्दामच हे सगळं बोलत असतो. अर्जुन म्हणतो की हे दोन्ही सॅम्पल आता आपल्याला लवकरात लवकर लॅबमध्ये द्यायला हवं. एकदा का प्रतिमात्या आणि प्रियाचे DNA रिपोर्ट्स निगेटिव्ह आले म्हणजे आपल्याला प्रियाला पूर्णपणे एक्सपोज करता येईल आणि हे सगळं आता काही ते प्रियाने ऐकलेलं असतं. प्रिया म्हणत असते की अर्जुन सायली, तुम्ही कितीही माझ्या पुढे जाण्याचा प्रयत्न करा, मी कधीच ही DNA टेस्ट होऊ देणार नाही आणि हा रिपोर्टसुद्धा समोर येऊ देणार नाही. प्रिया म्हणते की काही झालं तरी आता मला ते सॅम्पल चेंज करायलाच हवं. मी का जर ते सॅम्पल चेंज केलं आणि त्या ठिकाणी सायलीचं सॅम्पल ठेवलं आणि DNA रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आले ना, तर अर्जुन सायलीची खात्री पटेल की मीच खरी तन्वी आहे म्हणून. आणि आता प्रिया काय करते, जेव्हा इकडे सायली अस्मिताच्या बाळाला घेऊन इथे हॉलमध्ये फिरत असते आणि त्याच वेळेला प्रिया आता तिच्या मागून येते आणि सायलीला म्हणते, सायली मी घेते ना अस्मिताच्या बाळाला, देते का तू माझ्याकडे. आता प्रिया असा बहाणा करत सायलीचा हळूच एक केस काढून घेते. प्रियाच्या मात्र बारीक सारीक हालचालीवरती सायलीचं पूर्णपणे लक्ष असतं. सायलीला लगेच कळतं की प्रियाने आपला एक केस काढून घेतला आहे, पण प्रियाने माझा का केस काढून घेतला असेल. आणि हे सगळं मात्र आता अर्जुनने सुद्धा पाहिलेलं असतं. अर्जुन ऑफिसमध्ये चाललेला असतो आणि तो पाहतो की प्रिया ही सायलीचा केस काढून घेत असते इथे. आणि त्याच वेळेला जेव्हा आता अर्जुन समोर येतो तेव्हा प्रिया लगेच असतो जो केस काढलेला आहे स्वतःच्या पदरामध्ये लपून ठेवते. अर्जुनला पण प्रिया लगेच घाबरते आणि दचकते. अर्जुन म्हणतो की काय झालं, एवढी घाबरलीस का, काही लपून ठेवतेस का. प्रिया आता तो केस पुन्हा एकदा पदरामध्ये गच्च धरून ठेवते आणि म्हणते की नाही, कुठे काय, काहीच नाही. अर्जुन म्हणतो की ठीक आहे सायली, मी येतो. आणि आता अर्जुन निघून जातो. प्रिया मात्र आता इथे प्रचंड खुश झालेली असते, कारण तिला सायलीचं हेअर सॅम्पल मिळालेलं आहे. आता प्रिया म्हणत असते की अर्जुन ते सॅम्पल घेऊन तर गेला नसेल ना, त्याने जर हे सॅम्पल घेऊन गेला असेल तर मग मी आता सॅम्पल कसं काय चेंज करणार. आणि आता जेव्हा सायली इकडे हॉलमध्ये बाळाला घेऊन बसलेली असते त्या संधीचा फायदा घेते आणि प्रिया आता इकडे अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये येते. आता खरं तर हा सगळा अर्जुन आणि सायलीचाच प्लॅन असतो. त्यांनी मुद्दामूनच ते सॅम्पल जे आहेत ते बेडरूममध्ये ठेवलेले असतात आणि प्रियाला तिथपर्यंत पोहोचवण्याची सुद्धा आयडिया त्यांचीच असते. अर्जुन ऑफिसला निघून जातो आणि सायली मुद्दामच हॉलमध्ये थांबून राहते, जेणेकरून प्रिया जाऊन सॅम्पल चेंज करेल. पण त्याच वेळेला आता अर्जुन आणि सायली यांनी आणखीन एक मोठा प्लॅन केला आहे, ते म्हणजे प्रियाचं ओरिजिनल सॅम्पल अर्जुनने त्या सॅम्पलमध्ये ठेवलेलंच नसतं. प्रियाचं जे ओरिजिनल सॅम्पल आहे त्याने ते वेगळं ठेवलेलं असतं आणि त्या ठिकाणी त्याने सायलीचाच एक सॅम्पल ठेवलेला असतो. आणि प्रिया आता जाऊन पुन्हा तिथे एकदा तेच करते की ज्या ठिकाणी अर्जुनने सायलीचं सॅम्पल ठेवलं आहे त्याच ठिकाणी जाऊन ती पुन्हा सायलीचंच सॅम्पल ठेवून देते. असा तो त्यांचा सगळा प्लॅन असतो. प्रिया म्हणत असते की चला, एकदाचं सॅम्पल बदलून झालं, आता अर्जुन तू कितीही DNA टेस्ट कर, DNA टेस्टचा रिपोर्ट्स हा पॉझिटिव्हच येणार आहे. तर इकडे सायली ज्या वेळेला संध्याकाळी अर्जुन घरी येतो आणि त्याच वेळेला सायली म्हणत असते की अहो तुम्ही पाहिलं का, आपल्याला असं वाटलं होतं की प्रिया ही खऱ्या तन्वीपर्यंत जाईल आणि त्या तन्वीचं सॅम्पल घेऊन येईल, पण प्रियाने तर माझा केसाचं सॅम्पल घेतलं. प्रियाने असं का केलं असेल. आता अर्जुनला सुद्धा हाच प्रश्न पडलेला असतो की प्रियाने तन्वीचं सॅम्पल घ्यायला पाहिजे होतं, खऱ्या तन्वीपर्यंत तिने जायला होतं, तिने सायलीचं हेअर सॅम्पल का घेतलं असेल आणि तिने ते सॅम्पल इथे का ठेवलं असेल तन्वीच्या जागेवरती. तर हा सगळा काही विचार करत असताना अर्जुनच्या एक गोष्ट लक्षात येते, म्हणजे आपण हा विचार करत होतो की प्रिया ही खऱ्या तन्वीपर्यंत जाईल आणि तिने तुझं हेअर सॅम्पल घेतलं, म्हणजे याचा अर्थ सायली तू तन्वी असल्याचे चान्सेस जास्त आहेस, म्हणजे तू तन्वी आहेस का. आता ह्या गोष्टीचा सायलीला सुद्धा खूप मोठा धक्का बसलाय. सायली म्हणते की हो, आपल्याला असंच वाटत होतं की प्रिया ही खऱ्या तन्वीपर्यंत जाईल, पण तिने माझं हेअर सॅम्पल घेतलं, म्हणजे शक्यता आहे. आणि आता अर्जुन म्हणतो की ठीक आहे, आता आपल्याकडे तन्वीचं म्हणजेच प्रियाचं हेअर सॅम्पल आहे, आपण प्रतिमात्याची DNA टेस्ट करून घेऊयाच. प्रतिमात्या आणि प्रियाची DNA टेस्ट करूया, सोबत तुझी आणि प्रतिमात्याची सुद्धा आपण DNA टेस्ट करून घेऊया. बघ ना सायली, तू मागच्या सगळ्या गोष्टी आठव. अगदी मधुभाऊंना ज्यावेळेला अटक झाली आणि त्यानंतर ही प्रिया म्हणजेच खोटी तन्वी सगळ्यांच्या समोर आली आणि त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय झाली माहिती आहे सायली, अनाथ आश्रमात जेवढी मुलं होती त्या सगळ्या मुलांची गाठोडी पोलीस स्टेशनमध्ये जप्त केली गेली होती आणि त्यातली 2च गाठोडी मिसिंग होती, ती म्हणजे तुझं आणि प्रियाचं. आणि प्रियाने ही दोन्ही गाठोडीसुद्धा स्वतःकडे लपून ठेवली होती. याचा अर्थ प्रियाला माहीत होतं की तन्वी कोण आहे. आणि सायली, याचा अर्थ सहज होतो ना की बबलीचं गाठोडं हे तिने तुझं म्हणून आणून दिलं होतं, ते गाठोडं तुझं नव्हतं तर ते बबलीचं होतं. याचा अर्थ प्रियाकडे जे तन्वीचं गाठोडं होतं ते गाठोडं तुझं होतं, म्हणजे खरी तन्वी तू असण्याची शक्यता जास्त आहे. सायली म्हणते की आपण ह्या गोष्टीची तर्क असं डिरेक्टली नाही लावू शकत.
त्यासाठी आपल्याकडे ठोस पुरावे पाहिजेत. आणि मी काय म्हणते, जर आपल्याला ह्या गोष्टीपर्यंत पोहोचायचं असेलच, तर आपण प्रतिमात्या आणि माझीसुद्धा DNA टेस्ट करून घेऊया. अर्जुन म्हणतो की हो, आपण तुझी आणि प्रतिमात्याची सुद्धा DNA टेस्ट आत्ताच करून घेऊया. अर्जुन आता ह्या तिघींची सुद्धा सॅम्पल म्हणजे प्रिया आणि प्रतिमाचे आणि सायली आणि प्रतिमा असे दोन्ही सॅम्पल तो लॅबमध्ये घेऊन जातो. हे दोघं सुद्धा आता प्रियाच्या न कळत हे दोन्हीही सॅम्पल घेऊन चाललेले असतात. प्रिया मात्र आता इकडे खुश असते. प्रियाला असं वाटतं की आपण आता सॅम्पल चेंज केलं, याचा अर्थ DNA रिपोर्ट्स हे आपले आणि प्रतिमाचे मॅचेस होणार आहेत. पण इकडे अर्जुन आणि सायलीने प्रियाच्या विरोधात खूप मोठा ट्रॅप केला आहे, खूप मोठा प्लॅनिंग बनवला, याची प्रियाला कल्पनाच नसते. प्रियाला असं वाटत असतं की आपण जे केलं आहे तेच होणार आहे. पण इकडे अर्जुन सायलीने ज्या वेळेला आता DNA टेस्ट करायला रिपोर्ट पाठवलेत आणि जेव्हा ते रिपोर्ट्स येतात तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली दोघांना सुद्धा खूप मोठा धक्का बसला आहे. कारण प्रतिमा आणि तन्वीचे म्हणजेच प्रियाचे जे DNA रिपोर्ट्सचे सॅम्पल दिले आणि ते रिपोर्ट्स आता पूर्णपणे निगेटिव्ह आलेले आहेत. आणि सोबतच सायली आणि प्रतिमा म्हणजे ज्या गोष्टीचा अर्जुन सायलीला संशय होता, अंदाज होता, तीच गोष्ट सगळ्यांच्या समोर आली आहे. प्रतिमा आणि सायलीची DNA रिपोर्ट्स हे पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि अर्जुन सायलीला फायनली खरी तन्वी कोण आहे हे सापडलेलं आहे.